नाशिकच्या कसबे सुकेने गावामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कसबे सुकेने गावातील प्रसिद्ध महालक्ष्मी माता मंदिरात लागोपाठ 2 दिवस चोरी झाल्यानं मोठी खळबळ आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पहिल्या दिवशी दानपेटी चोरीला गेली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओझर पोलिसांनी 2 तरुणांना अटकही केली। मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरट्यानं महालक्ष्मी मंदिरातील खोलीचं कुलूप तोडून कपाटाचे देखील तोडफोड केली आहे। याचबरोबर बाजूलाच असलेल्या जोगेश्वरी माता मंदिराची देखील दानपेटी फोडून पैसे नेलेत। एका मागून एक मंदिर फोडल्यानं कसबे सुकेने गावात भीतीचं आणि संतापाचं वातावरण असून अटक करूनही चोरी का थांबली नाही हेच नागरिकांना आणि पोलिसांना कळेनासं झालंय। चोर आता पोलिसांना आणि ग्रामस्थांना आव्हान देत आहे की काय असंच बोललं जात आहे। ओझर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून सीसीटीव्ही तपासाचं काम सुरू असल्याचं समजतंय। ओझर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।